माझ्यासोबत नरेश म्हस्के आहेत, थेट त्यांची चर्चा करूया. सर, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं घडामोडी झालेल्या आहे, काय फॉर्म्युला तुमचा होता मतं फोडण्याचा? कारण की तुम्ही म्हटले एकीकडे हे बघा, हा मतं फोडणं हा विषय नाहीये. माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर असलेला विश्वास, देशाची विकास आणि प्रगती, आणि या अधिवेशनामध्ये जे राहुल गांधी यांनी अधिवेशन चालून दिलेलं नाहीये, कुठल्याही विषयावरती खासदाराला चर्चा करून दिलेली नाहीये. लोक निवडून येतात आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याकरता, आपली भूमिका मांडण्याकरता, परंतु चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले, त्यामुळे सर्व खासदारांमध्ये या ठिकाणी नाराजी होती. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये, आता मी नाव नाही घेत, शिल्लक सेना जी आहे त्यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये विरोधकांची जी काही स्ट्रॅटेजी सुरू आहे त्याच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सर्वात जास्त जे क्रॉस वोटिंग आहे ते महाराष्ट्रातून झालेलं आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. नाही, पण महाराज तुम्ही जसं म्हणता, जसं जयरामरावशी म्हटलं 315, त्यानंतर तुम्ही म्हणता की काही क्रॉस वोटिंग, आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं काही इनव्हॅलिड झालेले आहे. साधारणतः किती मतं महाराष्ट्रातून फुटले असेल? काही आकडेवारी तुम्ही आकडेवारी करण्यात हुशार आहात, आम्हाला माहित आहे. हे बघा, या ठिकाणी आमचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी काही स्ट्रॅटेजी केली होती त्या स्ट्रॅटेजीचा सुद्धा हा विजय झालेला आहे. त्याच्यामुळे किती मतं फुटली, काय मतं फुटली, हे तुम्हाला थोडे दिवसात कळेल. म्हणजे ही जी पूर्ण स्ट्रॅटेजी राबवली तुम्ही, त्यात देवेंद्र फडणवीस होते का, एकनाथ शिंदे होते का, अजित पवार होते का? यामध्ये माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, सर्वजण मिळून ही स्ट्रॅटेजी करत होते. साधारणतः किती मतं फुटली असेल? सर्वात जास्त मतदान या ठिकाणी, मग त्याच्यामध्ये युबीटी पण आहे, त्याच्यामध्ये एनसीपीपी आहे आणि काही काँग्रेस पण आहे. काँग्रेसचं प्रमाण कमी आहे, परंतु मतदान हे आमच्या उमेदवाराला झालेलं आहे. काही दिवसात ते नावं पुढे येण्याची शक्यता आहे. तुम्ही आता शोधा म्हणजे सापडेल. आपण म्हणतो शोधा म्हणजे सापडेल. धन्यवाद. हे होते नरेश म्हस्के यांनी अतिशय स्पष्ट सांगितलंय, शोधा सापडेल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः 15 वोट जे आहे ते क्रॉस वोटिंग झाले, जसं दावा जयरामरावचा आहे, आणि याशिवाय 51 मतांपैकी बहुतांश मतं ही महाराष्ट्रातील असा देखील दावा त्यांनी केला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.